आज मी तुला मस्तपैकी छानपैकी चमचमीत अशी भाजी करून दाखवणार आहे. तर मी आज कसली भाजी बनवली आहे, तर कांद्याच्या पातीची भाजी बनवली आहे. खूप छान झाली आहे. तू करून बघ. काय कर माहिती आहे, पहिल्यांदा बाजारात जा आणि ह्या कांद्याच्या पातीच्या 2 जुड्या घेऊन ये, समजलं? आणि काय कर, अर्धी वाटी ना चणा डाळ घे आणि व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुव. रात्रभर पाण्यात भिजत घाल. सकाळी उठ आणि ते काय कर माहिती आहे, कुकरमध्ये शिजत ठेव. 3 शिट्या काढ, समजलं ना? जास्त पाणी घालू नको. कुकर होईपर्यंत, हे शिजेपर्यंत आपलं हे कांद्याची पात बारीक चिरून घे, समजलं? कढईमध्ये थोडंसं तेल घाल आणि ते कांद्याच्या पातीचा तो कांदा असतो ना, तोच कांदा चीर आणि त्या तेलामध्ये घाल. एक कांदा हा लसणीचा गड्डा आहे ना, तो पण किसून घे. ते पण आता कांद्यामध्ये घाल व्यवस्थित आणि हे दोन्ही हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घे. हा लालसर झाला ना कांदा आणि हे लसूण, की नंतर मग काय कर माहिती आहे, थोडीशी हळद घाल. ती पण हळद पण त्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घे. आणि हे आता काश्मीरी मसाला आहे ना, तो 1 चमचा घाल. काश्मीरी मसाला घातला की नाही का भाजीला रंग बघ छान येतो. नंतर तुझ्याकडे जो काय मसाला असेल ना, तो घालायचा. मी ते आमचा मालवणी मसाला घातलेला आहे 1 चमचा. आता काय कर माहिती आहे, 1 टोमॅटो बारीक चिरलेला आहे, तो पण त्याच्यामध्ये व्यवस्थित घालायचा आणि ते पण त्याच्यामध्ये परतून घ्यायचा व्यवस्थित, समजलं? आता कांद्याची पात आहे ना, त्याच्यामध्ये घाल आणि ती पण त्या आता कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित परतून घे, समजलं? आणि काय कर माहिती आहे, तोपर्यंत आपलं ही भाजी होईपर्यंत कुकर झालेलं आहे 3 शिट्ट्या. मग ती आता ही डाळ आहे की नाही, शिजलेली आहे ना डाळ, ती त्याच्यामध्ये घाल, समजलं? जास्त पाणी घालायचं नाही. हे डाळीला जेवढं आहेत ना डाळीमध्ये, ते सगळं पाणी त्याच्यामध्ये घालायचं. शिजताना जास्त पाणी घालू नकोस, थोडंसंच पाणी घाल, समजलं? आता ही डाळ व्यवस्थित भाजीमध्ये व्यवस्थित परतून घे. ही भाजी तर थोडा वेळ 5-10 मिनटं ठेव आणि तोपर्यंत काय कर माहीत आहे, 1 चमचा मीठ घाल ना त्याच्यामध्ये भाजीमध्ये, नाही तर विसरशील. हां, आणि तोपर्यंत काय कर, ही भाजी शिजेपर्यंत 1 मूठ शेंगदाणे घे आणि ते भाज व्यवस्थित. हे असं शेंगदाणे एकच मूठ घ्यायचे, जास्त घेऊ नकोस. आणि ते व्यवस्थित खरपूस होईपर्यंत भाजून घे आणि त्याची बारीक पूड करून घे, समजलं? आणि ते आता पूड आहे ना, त्या भाजीमध्ये मिक्स कर. भाजीमध्ये ही पूड मिक्स केली ना, का भाजी आहे ना सुकी सुकी होते. म्हणजे डब्याला देण्यासाठीही मग व्यवस्थित म्हणजे असं पाणी राहत नाही त्याच्यामध्ये, व्यवस्थित सुकी सुकी होते. तू अशी भाजी करून बघ. तुला ही माझी रेसिपी आवडली ना, तर नक्की लाईक कर, समजलं ना? आणि शेअर कर. हां, तर भेटूया चला नेक्स्ट रेसिपीमध्ये. तू माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल मी तुझी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.